नमस्कार. मी आता आलोय कोपरगाव येथे. आपण बघू शकता का हा कंटिन्यू ये जा करणार रोड आहे. हा जो लहान पुलावरून पूर्ण कोपरगावला जोडणारा हा मेन रस्ता आहे, मेन बाजारपेठ आहे. आता आपण बघू शकता इथं पूर्ण म्हणजे खड्डे पडलेले आहे, नाही का? पूर्ण गज बिज वरती आलेले. आता दोन दिवसापूर्वी याच खड्ड्यात एक व्यक्ती खड्ड्याचा अंदाज न आल्यानं पडला, त्याला हातापायाला दुखापत झालेली. तर त्याची जबाबदारी घेणार कोण? आता आपण समक्ष इथं जाणून घेऊया. आपल्या सोबत 2-3 लोक आहेत, त्यांनी समक्ष पाहिलेले पडताना. तर भाऊ मला एक माहिती सांगा, ज्या दिवशी 2 दिवसापूर्वी तो व्यक्ती पडला, आपण समक्ष इथं होता, तर त्याच्या हातापायाला किती दुखापत झाली व तुम्ही कुठे नेलं होतं त्यांना? मला दवाखान्यात नेलं होतं. हा, म्हणजे त्याला पडली होती तिथं. टायमिंग काय 8:30-9चा होता का रात्रीचा? 8:30-9 वाजता. बोला. 2 दिवसापूर्वी तो व्यक्ती पडला इथून, तर त्याला दुखापत किती प्रमाणात झाली होती? त्याला भरपूर लागलं होतं पायाला, हाताला. हा का? आणि मग त्यांना आम्ही उचललं, दवाखान्यात नेलं. हम्म. आणि मग त्यांचा उपचार चालू झाला. आता आमचं म्हणणं असं आहे की खड्ड्याचं त्यांनी हा. क्लिअर करून द्यावा. हा. तर स्थानिक नागरिकांची मागणी आहे का हे खड्डे पहा आपण, आता हे गाड्या पहा आपण. आता एखादा अर्धा इथं दुकानी मध्ये आजूबाजूला थांबला, तर अचानक मध्ये त्याला अंदाज न आल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तर आता हे स्थानिक नागरिक आहे. हा मेन रस्ता आहे आपल्या छोट्या पुलाला जोडणारा. ये जा करणाऱ्या गाड्या भरपूर आहे. एखाद्याचा अपघात झाला तर त्याची जबाबदारी नगरपालिका घेणार का? तर नगरपालिकेने लवकरात लवकर नाही का इथं कडप्पा किंवा काहीतरी बसवा, जेणेकरून अपघात होणार नाही. चला, आता ये जा करणारे नागरिक बी आपल्या, मला एक सांगा, आता हे खड्डे आहे ये जा करणाऱ्या लोकांसाठी, तर आपली प्रशासनाकडे काय मागणी राहील? आता तेवढं दुरुस्त करून देणे. रात्रीचे अचानक एखाद्याच्या गाडीला लाईट नाही. बोलत नाही. एखाद्याच्या गाडीला लाईट नाही, जर कळलं नाही, आता काही साईड रॉंग साईडने ओव्हरटेक मारतात. एखादा टू व्हीलर वाला इकडून जर आला अचानक तर डायरेक्ट जाऊ शकतो त्याच्यात. बस. तर आपण बघू शकता आता ये जा करणारे नागरिक बी ते म्हणून राहिले का लवकरात लवकर इथं नगरपालिका प्रशासनाने कडप्पा किंवा काहीतरी बसवा, नाही तर ये जा करणाऱ्याला अंदाज येत नाही खड्ड्याचा. रात्रीच्या याच्यात समजतच नाही. आणि आपण बघू शकता रहदारी किती कंटिन्यू चालू आहे. आता रोज ये जा करणारे इथं समक्ष आपल्या सोबत व्यक्ती आहे, त्यांच्या सोबत जाणून घेऊया. बोला भाऊ. हा खड्डा 2-3 दिवसापासून पाहतोय मी. इथं एक जण आता काल परवा पडला त्याच्यामध्ये. गाडी येऊन तिथं गाडीवरनं पडला त्याच्यात. तर प्रशासनाने लवकर त्याची व्यवस्था करावी, त्याच्यावर कडप्पा टाकावा, त्याची व्यवस्थित हे करावे, नाहीतर अजून मोठे अपघात होऊ शकतात त्याच्यात. तर प्रशासनाला विनंती आहे, लवकर त्या खड्ड्याचं काहीतरी करावं प्रशासनाने. हे नागरिक म्हणून माझ्याकडनं एक विनंती. ठीक आहे, आपण बघू शकता आता स्वतः नागरिकांनी सांगितलेली. आता तर नगराध्यक्ष बी बसलेले इथं नगरपालिकेत. तर लवकरात लवकर हे खड्ड्याचं नियोजन नगराध्यक्ष असो, मुख्याधिकारी साहेब असो, स्थानिक प्रशासन असो, त्यांनी लवकरात लवकर 1-2 दिवसात कडप्पा बसवा, जेणेकरून अपघात होणार नाही इथं. कॅमेरामॅन विजय जावरेसह मी दीपक साठोडे, बहुजन शक्ती न्यूज कोपरगाव.